नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतो. एक अभूतपूर्व घटना घडलेली आहे आणि त्याच्यापासून जर का बोध घेतला तर तात्यांचं काहीतरी होऊ शकतं. अन्यथा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा उतरणीला लागलेल्या आहेत की त्या थांबवणं कोणाच्या हातामध्ये राहणार नाही. काय झालेलं आहे ऐका. एक कमिटी आहे अमेरिकेमध्ये, हाऊस फॉरेन अफेअर्स सब कमिटी ऑन साऊथ अँड सेंट्रल एशिया. याचा अर्थ असा की आपण ज्याला साऊथ अँड सेंट्रल एशिया म्हणतो म्हणजे दक्षिण मध्य आशिया, ह्याच्यासाठी एक स्वतंत्र सब कमिटी आहे म्हणजे उपसमिती आहे. ही उपसमिती कुठली आहे तर फॉरेन अफेअर्स या विषयामध्ये एक मोठी कमिटी असते, त्याच्या वेगवेगळ्या उपसमित्या बनवल्या जातात आणि त्या उपसमितीमधली एक समिती जी आहे ती दक्षिण मध्य आशिया मधल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर विचार करते आणि त्याच्या संदर्भामधले ज्या काही चर्चा असतील त्या तिथे घडून येत असतात. ह्या चर्चेच्या वेळेला तिथे दोन US हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह हे असे निघाले की त्यांनी ट्रम्पची सालं काढली. नाव काय आहे का? कॅलिफोर्नियाच्या 37व्या डिस्ट्रिक्टच्या रिप्रेझेंटेटिव्ह सिडनी कमलागर डाव. त्यांचं नाव सिडनी कमलागर डाव आहे. आणि दुसरं नाव जे आहे ते वॉशिंग्टन मधल्या 7व्या डिस्ट्रिक्टच्या रिप्रेझेंटेटिव्ह या प्रमिला जयपाल. ह्या दोघांनीही ट्रम्पची अक्षरशः खरडपट्टी काढली. आणि ही खरडपट्टी कशासाठी काढली? ती खरडपट्टी अशासाठी काढली की ट्रम्पनी भारतासोबत जे काही परराष्ट्र धोरण लांबवलेलं आहे त्याच्यामुळे अमेरिका अमेरिकेचं देशाचं नुकसान होत आहे. हा मुद्दा जो आहे हा या दोघांनीही अत्यंत फोर्सफुली मांडला आणि त्याला रिस्पॉन्स मिळायला लागला. आता हा मुद्दा त्यांनी कसा मांडला लक्षात घ्या. आणि झालंय काय काय, एक थोडक्यात जर का आपण बघितलं तर हेच ट्रम्प होते की जे आपल्याला धमक्या देत होते की तुम्ही रशियाची तेल खरेदी थांबवा, अन्यथा रशिया आणि भारत बोथ विल बी डेड इकॉनॉमीज. ही मृत अर्थव्यवस्था आहे म्हणून त्यांनी संभावना केलेली होती. भविष्यामध्ये या दोन्ही अर्थव्यवस्था ह्या मृतप्राय होणार आहेत. त्या मृतप्राय व्यवस्थेकडून अर्थव्यवस्थेकडून ट्रम्प यांना जो नजराणा भेट झाला 8.2% ग्रोथ रेटचा, त्याच्यानी आता ट्रम्प यांचे हातपाय थरथरायला लागले. नुसती हीच गोष्ट झालेली नाहीये मित्रांनो. त्यांनी आणखी एक आपल्याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं जे मीटिंग होती त्या शहरामध्ये चीनच्या, आणि जिथे पुतीन, शी जिनपिंग आणि मोदी यांची भेट झाली, त्यांच्यामधले हास्यविनोद झाले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, ते फोटो व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर थोडेसे ट्रम्प जे आहेत ते थोडे चिंतेत पडलेले आपल्याला दिसले आणि त्यांनी म्हटलं की आय थिंक वी हॅव लॉस्ट इंडिया टू चायना. म्हणजे आता त्यांना लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपले आणि भारताचे संबंध इतके दुरावलेले आहेत की अखेर भारताला चीन सुद्धा जवळचा मित्र वाटू लागला. तेव्हा आपली करामत जी आहे त्या करामतीने काय साध्य झालं हे ह्याचं ट्रम्पला कुठेतरी ट्यूबलाईट पेटायला लागली. आणि मग त्यानंतर ते कोणते लुटनिक होते, तो कोण नवा, काय नाव त्याचं, नवारो, या सगळ्यांची जी पपॅक 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 बडबड चाललेली होती ती बडबड आता कायमची बंद झालेली दिसते. त्या सगळ्यांना कोणीतरी चावी मारून घोड्यावर बसवलेलं होतं आणि ते बोलत होते. आणि त्यांचं बोलून झालं म्हटल्यानंतर त्याचा काही परिणाम झालेला नाहीये. अजून सुद्धा ट्रेड डील झालेलं नाहीये आणि मला वाटत नाही ट्रेड डील अजिबात दृष्टीपथात आहे. त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ करते आहे, तो तुम्ही जरूर बघा. आता याच्यामध्ये ही जी सब कमिटी झाली आणि तिच्या मीटिंग मध्ये बोलताना या कमलागर डाऊन आणि प्रमिला जयपाल या दोघांनीही सरकारला धारेवर धरलं. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं ते ऐका. ट्रम्प्स पॉलिसीज टुवर्ड्स इंडिया कॅन ओनली बी डिस्क्राइब्ड ॲज कटिंग अवर नोज टू स्पाइट अवर फेस. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःच नाक हाताने कापून घेतलेलं आहे आणि चेहरा विद्रूप करून टाकलेला आहे, असं कोण म्हणतात? ह्या कमलागर डव म्हणतायत. आपलं नाक आपल्याच हाताने कापून घेणं
अशा पद्धतीची धोरणं ट्रम्प सरकारने का आखली असावी भारताच्या बाबतीत? हा जो प्रश्न तुम्हाला आणि मलाही पडतो आणि तो प्रश्न त्यांना पडला तर नवल नाही. त्यांनी पुढे असं म्हटलं, की "यू हॅव ड्रिव्हन इंडिया टुवर्ड्स एडव्हर्सरीज. This will never strengthen the US nor deliver any Nobel Peace Prize," the Trump allegedly seeks. तुम्ही अशा तऱ्हेने एका मित्राला तुमच्या विरोधकांच्या कंपूमध्ये नेऊन टाकलेला आहे, तिथे ढकललेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका बळकट होणार नाही किंवा तुम्हाला जे व्यक्तिशः नोबेल प्राइज पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, असं वॉर्निंग जी आहे ती ह्या कमलाकर डव यांनी दिलेली आहे. तेव्हा त्या काय म्हणतायत लक्षात घ्या परत एकदा, की ह्याच्याने अमेरिका बळकट होणार नाही. त्या अमेरिका बळकट होणार नाही हे कमलाकर डवनी एरवी म्हटलं तर आपण समजू, परंतु ट्रम्प यांचं ध्येय काय आहे? मेक अमेरिका ग्रेट अगेन. तुम्ही अमेरिकेला पुन्हा एकदा पूर्व वैभवाला नेण्याच्या गोष्टी तर करता, पण प्रत्यक्षात काय केलंय तुम्ही? तर अमेरिकेला कमकुवत करून ठेवलेलं आहे. आणि का कमकुवत केलं? कारण भारतासारख्या देशाला तो म्हणजे नको नको म्हणत असताना तुम्ही त्यांना नेऊन त्यांच्या कंपूमध्ये नेऊन टाकलं, कारण त्याला तुमची धोरणं कारणीभूत आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने भारताला ट्रीटमेंट दिली, त्या ट्रीटमेंटमुळे ही परिस्थिती तुमच्यावरती ओढवलेली आहे, असं ह्या बाईसाहेबांनी मत आपलं नोंदवलं. त्याच्यानंतर त्याच हिअरिंगमध्ये म्हणजे त्याच बैठकीमध्ये वॉशिंग्टन 7वं डिस्ट्रिक्ट त्याच्या ज्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रमिला जयपाल ह्यांनी सुद्धा अशाच पद्धतीच्या शब्दामध्ये ट्रम्पना सुनावलं. त्याच्यात त्यांनी म्हटलं, शी रेस्ड एन अलार्म ओव्हर वायडनिंग ट्रेड फ्रिक्शन्स अँड रिस्ट्रिक्टिव्ह इमिग्रेशन मेजर्स कन्सर्निंग इंडियन प्रोफेशनल्स. म्हणजे प्रमिला जयपाल यांनी केवळ व्यापारामध्ये जे संघर्ष निर्माण झालेले आहेत दोन देशांमधले याचा उल्लेख केला असं नाहीये. तर तुम्ही ज्या पद्धतीने तुमची इमिग्रेशन पॉलिसी जाहीर केली आहे, इमिग्रेशन पॉलिसी म्हणजे स्थलांतरितांच्या दृष्टिकोनातून धोरण जे तुम्ही ठरवलेलं आहे त्या धोरणामुळे तुम्ही अमेरिकेचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे जे सुशिक्षित भारतीय हे अमेरिकेमध्ये वास्तव्यासाठी येतात, तिथे कामासाठी येतात, त्यांच्या संदर्भातले तुमचे जे विचार आहेत, तुमचं जे धोरण आहे ते आत्मघातकी आहे, असं प्रमिला जयपाल यांनी म्हटलंय. आणि त्यांनी असं म्हटलंय पुढे, शी पॉइंटेड टू द एस्केलेटिंग टेरिफ बॅटल. These tariffs are damaging India's economy and hurting American businesses and consumers. Jaipal noted that ongoing negotiations had yielded little progress as tensions climbed. तेव्हा प्रमिला जयपाल यांनी सांगितलं, की तुम्ही ते जे काही टेरिफ लावलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय व्यवसायांचं नुकसान झालं, ही गोष्ट आपण मान्य करू. परंतु त्याच्यामुळे अमेरिकेला जे नुकसान सोसावं लागलेलं आहे, त्याचं काय? त्याच्याकडे कोण बघणार? आणि हे नुकसान जे आहे ते केवळ सामान्य अमेरिकन जनतेचं झालंय असं नाहीये, तर अमेरिकेतल्या ज्या कंपन्या आहेत, तिथले जे उद्योगधंदे आहेत, त्यांना सुद्धा ह्याचा फटका बसलेला आहे. तर मला सांगा, की ज्या ट्रम्पना तिथे नोकऱ्या वाढवायच्या आहेत, संख्या वाढवायची आहे, त्यांनी नेमकी उलटी परिस्थिती निर्माण करून ठेवली असं म्हणता येईल. तेव्हा ह्या दोन्ही लोकांनी ट्रम्पना जे धारेवर धरलं हे अत्यंत महत्वाचं आहे. इतकंच झालेलं नाहीये, तर त्यांनी ह्या दोघांनीही पुतीन आणि मोदी यांचे एका कारमध्ये बसून त्यांनी मोदींच्या घराकडे प्रस्थान ठेवलं. जेव्हा पुतीन इथे आलेले होते 4 आणि 5 डिसेंबर रोजी, त्यावेळेला विमानतळावरती त्यांच्या स्वागतासाठी मोदी स्वतः गेले. ही जी भेट आहे, ती भेट ही एक ज्याला म्हणतो आपण नॉर्मल भेट असावी असं रशियाचं म्हणणं होतं, परंतु मोदी म्हणाले नाही, ही स्टेट व्हिजिट असेल. स्टेट व्हिजिट ही अत्यंत महत्वाची आणि एक म्हणजे प्रेस्टिजियस ज्याला म्हणू आपण, त्याच्या मागे जो सन्मान आहे तो खूप मोठा असतो. तेव्हा त्याची जी दर्जा आहे तो मोदींनी वाढवून घेतला. रशियाला तो अपेक्षित नव्हता तरी सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, इव्हन स्टेट व्हिजिटसाठी स्वतः पंतप्रधान कधी पाहुण्याच्या स्वागताला क्वचित जात असतात, परंतु यावेळेला मात्र मोदी स्वतः गेले. इतकंच नाही तर मोदींच्या फॉर्च्युनर गाडीमधून
दोघांनी प्रवास केला. जे पुतीन स्वतःची अत्यंतिक सुरक्षित गाडी वगळता दुसऱ्या कुठल्याही गाडीतून प्रवास करत नाहीत. ते मोदींसोबत त्यांच्या गाडीत बसले. दोघांनी मिळून एक सेल्फी काढला आणि तो सेल्फी जो आहे, तो ह्या फॉरेन अफेअर्स सब कमिटीच्या बैठकीमध्ये असा झळकवून दोघांनी दाखवला. कमलाकर डवनी आणि प्रमिला जयपाल दोघांनी तो फोटो दाखवून सांगितलं, "काय करताय काय तुम्ही? काय तुम्ही हातात काय मिळालं तुम्हाला? ना तुम्हाला नोबेल प्राइज मिळणार ह्या असल्या कोलांटुड्या मारून किंवा अमेरिकेचं सुद्धा हित साधणार नाही." तेव्हा अशा प्रकारे आपल्या देशाच्या सरकारला वठणीवर आणायचं आणि त्यांचे पाय जमिनीला लागावेत या हेतूनी जी टीका या 2 रिप्रेझेंटेटिव्हनी केली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. तुम्ही सुद्धा अभिनंदन करा आणि अशा पद्धतीचे लोक अमेरिकेत असतील, तर तिथे कुठेतरी ट्रम्प सरकारच्या कानावरती म्हणतात ना, ते आदळू देत, आदळू देत. तर जरा थोडा फरक पडेल. तो फरक पडलेला आहे. त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ ताबडतोब मी घालते आहे. तो जरूर बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.